नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. सध्या लोकांना वाटते की यूट्यूबवरून 1000 व्ह्यूज मिळाले की खूप मोठी कमाई होते, पण वास्तव्य यापेक्षा खूप वेगळं आहे. कारण यूट्यूबवरील उत्पन्न फक्त व्ह्यूजवर नाही तर जाहिरातीच्या प्रकारावर, प्रेक्षक कोणत्या देशातील आहेत आणि प्रेक्षक कोठून व्हिडिओ पाहत आहेत यावर अवलंबून असते. अनेकदा 1000 व्ह्यूजसाठी फक्त 10 किंवा 50 रुपये देखील मिळतात. त्यामुळे यूट्यूबवरून कमाई करायची असेल तर या काही स्मार्ट स्ट्रॅटेजी वापरून तुम्ही चांगली कमाई करू शकता. आजच्या डिजिटल युगात यूट्यूब हे सर्जनशीलतेचे आणि कमाईचं प्रमुख व्यासपीठ बनलेलं आहे. घर बसल्या कोणीही आपल्या आवडीचा किंवा कौशल्याचा व्हिडिओ तयार करून तो यूट्यूबवर अपलोड करू शकतो आणि तो व्हिडिओ लाखो लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. त्यामुळे अनेकांच्या मनात नेहमीच एकच प्रश्न असतो की यूट्यूबवर 1000 व्ह्यूजची नेमकी किती कमाई होते. या प्रश्नाचे उत्तराबाबत अनेक अफवा आणि अंदाजे देखील आहे, परंतु खरी माहिती समजून घेतल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. चला तर मग सुरुवात करूया. CPC म्हणजेच प्रेक्षकांच्या एखाद्या जाहिरातीवर क्लिक केल्यावर मिळणारा पैसा. जर प्रेक्षक फक्त जाहिरात पाहतो तर CPM लागू होतो, पण जर तो त्या जाहिरातीवर क्लिक करतो तर CPC लागू होतो. हे दोन्ही मॉडेल्स यूट्यूब क्रिएटर्ससाठी कमाईचे प्राथमिक असे स्रोत आहेत. 1000 व्ह्यूज आल्या म्हणजे लगेच मोठी कमाई होत असा गैरसमज अनेकांचा असतो, परंतु वास्तव्य वेगळं आहे. भारतात सरासरी CPM 20 रुपये ते 150 या दरम्यान असतो, पण हे केवळ जाहिरात व्ह्यूजच्या आधारित असते. 1000 व्ह्यूजवर सरासरी 200 ते 300 जाहिरात व्ह्यूज मिळतात. त्यामुळे वास्तविक कमाई 5 ते 40 या दरम्यान असते. हे दर प्रत्येक चॅनलचा विषय, प्रेक्षक आणि जाहिरातीच्या स्वरूपात बदलतात. तसेच याचा कमाईवर काय परिणाम होतो? यूट्यूब कमाईवर अनेक गोष्टींचा परिणाम होतो. सर्वात मोठा फरक म्हणजे प्रेक्षकाच्या देशानुसार पडतो. अमेरिकन, युरोपियन प्रेक्षकांसाठी CPM खूपच जास्त असतो, तर भारतात तो तुलनेने खूप कमी असतो. त्याचबरोबर व्हिडिओचा विषयसुद्धा महत्त्वाचा असतो. फायनान्स, टेक्नॉलॉजी, एज्युकेशन यासारख्या विषयांवर जास्त जाहिराती येतात, त्यामुळे कमाई वाढते. शिवाय व्हिडिओची लांबी, एंगेजमेंट रेट, थंबनेल आणि टायटलसुद्धा जाहिरातदारांना आकर्षित करण्यात ही भूमिका बजावतात. आता जाणून घेऊया की यूट्यूबवर कमाईसाठी कोणते सोपे मार्ग आहेत का? तर फक्त ॲडसेन्स पुरतं नाही. यूट्यूब कमाईसाठी अजून अनेक पर्याय उपलब्ध आहेत. स्पॉन्सर्ड व्हिडिओजद्वारे हे ब्रँड्ससोबत थेट काम करून मिळवले जातात. एफिलिएट मार्केटिंगमधून क्रिएटर दुसऱ्या कंपनीच्या प्रॉडक्ट्सची लिंक देतो आणि खरेदीवर कमिशन मिळवतो. चॅनल तसेच मेंबरशिप, सुपरचॅट हे देखील महत्त्वाचे स्रोत आहेत. त्यामुळे नियमित आणि गंभीरपणे काम करणाऱ्या यूट्यूबर्ससाठी कमाईची विविध अशी दारं उघडलेली आहेत. साधारणपणे 1000 व्ह्यूजसाठी तुम्हाला 50 ते 100 रुपये मिळू शकतात, पण काही चॅनलसाठी हे आकडे 200-300 रुपये किंवा त्याहून अधिक असू शकतात. जसं की फायनान्स किंवा टेक आणि बिझनेसशी संबंधित असलेले चॅनल. अशा चॅनलला जास्त व्ह्यूज आणि एंगेजमेंट असल्यामुळे जास्त पैसे मिळतात. तसेच मराठी चॅनलला सुद्धा व्ह्यूज आणि एंगेजमेंटनुसार पैसे मिळतात, पण ते इतर भाषेतील चॅनलपेक्षा थोडे कमी कमवू शकतात. काही विषयांवर जास्त CPS मिळतो, ज्यामुळे जास्त कमाई होते. तसेच तुम्ही कोणत्या प्रदेशातून व्हिडिओ पाहत आहात याचा परिणाम देखील तुमच्या कमाईवर होतो. तुमच्या व्हिडिओवर दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातीचा प्रकार आणि किती जाहिराती दाखवल्या जातात याचा देखील परिणाम तुमच्या कमाईवर होतो. तसेच एंगेजमेंट, तुमच्या व्हिडिओवर किती लाईक, कमेंट आणि शेअर होतात याचाही कमाईवर परिणाम होतो. यामधून एकच निष्कर्ष निघतो की यूट्यूबवर कमाई करणे हे अनेक घटकांवर अवलंबून असते. त्यामुळे 1000 व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतील हे निश्चितपणे सांगता येत नाही. मात्र चांगला विषय, उच्च CPM आणि चांगले एंगेजमेंट असल्यास तुम्ही नक्कीच चांगली कमाई करू शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.